मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सकाळची सुरुवात झाली, चहा वगैरे पिऊन झाला आहे. बट आमच्या मॅडमांना थोडीशी भूक लागली, त्याच्यामुळे नाश्ता आणायला जायचं आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की तिची तब्येत थोडी नरम गरम आहे, त्याच्यामुळेच कदाचित थोडंसं तिला अशा वेगळ्या गोष्टी होत आहेत. काय दुखतंय? पाय कसे काय दुखतायत तुझे ते सांग मला. तुम्हाला जास्त काल एवढं जगदंबाला जेवलो आपण. जगदंबाला जेवल्यानंतर माणूस आता एनर्जेटिक फील करायला पाहिजे. तू आजारी पडली. तुम्हाला पळवतोय जास्त. घेऊन येतो मी नाश्ता. नको यार, नको ना. हे असं राहते, जे आजारी असतात ना त्या लोकांचं कधीच ऐकायचं नाही, कारण त्यांची इच्छा असते, म्हणजे इच्छा नसते बट त्यांच्या बॉडीला रिक्वायर्ड असतं. आणि अशा प्रकारे मी चष्मा शोधतोच माझं. कारमध्ये असेल का गॉगल? ॲक्च्युली चाललोय मी इडली खायला. हलकं वगैरे खायचं होतं आणि पोहे खायची त्याची इच्छा नव्हती. म्हटलं चल इडली खातो, आणि जर मला वाटलं तर मग मी माझ्यासाठी पण घेईल. आणि आज लाईनअपमध्ये बरेचसे कामं आहेत. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट, आईला एका KYC करायला घेऊन जायचं आहे, कारण शेत विम्याचे जे पैसे येतात ते त्या अकाउंटला पडून आहे मागच्या 3-4 महिन्यापासून. आणि ते जर नाही काढले तर ते पैसे रिटर्न जातील, त्याच्यामुळे ते प्रायोरिटीने ते काम करायचं आहे. पार्सल घेतलं, आता सरळ घरी निघतो, कारण जसं मी बोललो ना कामं खूप लाईनअपमध्ये. अंघोळ करून रेडी झालो आहे, बट टी-शर्ट कालचाच घातला आहे, कारण मला जायचं आहे कल्याणी नगर. तर याच्यासाठी माझा ऑफिसचा लॅपटॉप आहे या बॅगेमध्ये, तो सबमिट करायला जायचा आहे आणि नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. त्यासाठीच म्हटलं तर उन्हाचं निघायचं, 2 वाजले म्हणून कॅप आणि जॅकेट ठेवलं आहे. कारण जरी इकडे माझ्या एरियात हवा लागत असली तरी जसं मी पुणे साईडला एंटर करेन, ट्रॅफिकमुळे आणि कॉन्क्रीट एवढं आहे ना की त्याच्यामुळे सगळी ती हीट जाणवेल, त्याच्यामुळे पॅक होऊन निघालेलं बरं. जाताना आईला हॉस्पिटलला सोडून जाईल आणि मग येताना तोपर्यंत आईची ट्रीटमेंट पण होऊन जाईल. अर्चूचं ऑफिसचं काम चालू आहे, अर्चू करते. आणि अशा प्रकारात आता गुड टू गो. व्लॉग आता तुम्ही अर्चूचा बघणार. अर्चू खूप व्लॉग करणार आहे ऑफिसचं काम झाल्यानंतर. तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला संध्याकाळी 5:30ला. ब्लॉग करणार नाही, मी एकटी असणार आहे, मी काहीच करणार नाही. काय बोलली आता? म्हटलं मी काय ब्लॉग करणार आहे, एकटीच तर आहे. भिंतींशी बोलू? अरे भिंतींशी बोलायचं म्हणजे काय? तू आता काय करणार? मी आता काय करणार आहे? काय नाही, घरातलंच थोडंफार इकडचं तिकडे. घरातलं इकडे तिकडे नाही, मला तुझा अंदाज आला. तू आता मस्तपैकी एक ताणून देणार आहे झोप दुपारची. नाही, झोपायचं असेल तर झोप. बरं वाटतंय का? बट तुला आता इडली खाऊन आलं नाही एनर्जी? हो. आई म्हणजे आईला पण आता इकडच्या उन्हाची ट्रेनिंग झालेली आहे की घरातून बाहेर पडताना पूर्ण पॅक होऊन निघायचं. ॲक्च्युली हवा खूप लागते आणि ऊन पण खूप लागतं, आणि हाच आमचा टाईम आहे ना हॉस्पिटलला जायचं आहे, तर हे प्रोटेक्शन तर घ्यायलाच लागतं. घरातून निघालो होतो मी 2:05ला आणि आता झाले 3:41. म्हणजे लॅपटॉप तसा कलेक्ट केला मी, इथं खाली ठेवला जो की बॅगेत बसत नाही आहे बिलकुल. आणि आता परत घराकडे निघालोय कल्याणी नगरवरून. ते यायला मला लागला 1.5 तास, आणि परत आता जायला पण 1.5 तास लागणार आहे, कारण ट्रॅफिक आणि खूप लांब आहे. आणि उन्हाने असं अक्षरशः माझ्या अंगातलं सगळं पाणी शोषून घेतलंय. आता जायच्या आधी कुठंतरी आता मी नारळ पाणी शोधतोय, नाही तर काहीतरी उसाचा रस जिथं मिळेल. तर नारळ पाण्यापेक्षा उसाचा रस मिळाला ना तर तो खूप भारी थंड रस मिळेल, आणि मग पुढे 1.5 तासाची मला शक्ती मिळेल जायची. बरोबर तिथून इथं यायला 1 तास 10 मिनटं झाले. आणि इतकं खतरनाक ऊन आहे की म्हणजे मी तुला सांगतोय, आपण जर मेन पुण्यात राहिलो असतो ना, मी सोडून दिलं असतं मेन पुणे. पाणी दे तुम्हाला. मी उसाचा रस पिला औंधच्या इथं, आणि तिथून परत मी 5 किलोमीटर इथं आलो. तरी असं वाटतंय ना की पूर्ण रस गायब झाला आहे पोटामध्ये टाकलेला. आपण दुपारी घराच्या बाहेर निघत नाही, आलो तरी इथं आपण कारमध्ये येतो, त्याच्यामुळे जाणवत नाही. आता नशीब आपली ट्रीटमेंट संपावर आली, नाही तर उन्हाळा म्हणजे सुरू झाला असता एप्रिल आणि मेचा, मग हालत खराब झाली असती. एक 2-3 ब्लॉगमध्ये हे शर्ट घातलं होतं, म्हणजे 2-3 ब्लॉग पूर्वी बरेचशा लोकांचे कमेंट आले होते की दादा खूप छान दिसतोय, टी शर्ट खूप छान दिसतोय, हिरो लुक मूवीमध्ये काम हे ते. म्हटलं चला आता एवढी तारीफ झाली म्हटल्यावर आता हे शर्ट रिपीट व्हायलाच पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली ते हँगरलाच टांगलेलं होतं. सो आता म्हटलं थोड्या वेळासाठी बाहेर चाललोय तर हे घालून घेतो. आणि आम्ही निघालो ॲक्च्युली आईची KYC करायला. म्हणजे जसं आई शेतकरी आहे, कारण आईच्या नावावर शेती आहे. तर जे शेतीचे विमे असतात त्याचे पैसे येतात, जे नुकसान भरपाई वगैरे होते गव्हर्नमेंटकडून जे पैसे येतात, आणि ते एका बँक अकाउंटला येतात, आणि ते आपल्या अकाउंटला येण्यासाठी त्याची एक KYC प्रोसेस असते. तर ती आम्ही करायला चाललोय. पण त्याच्यावरून बोलायला झालं, तू किती भी काम कर काय बघ, करोडपती तो एक ही बेटा है भाई जो हमारे पीछे बैठा है. काय हा ना, नाही आहे का तू करोडपती?
मग इथं आम्ही काय नाही हमारी कोई इज्जत नाही भाई, हम लाख काही थोडे हजारांमध्ये पगारवाले काही कामाचे नाही, तिकडे करोडची शेती नावावरती आहे. केवायसी करायला गेलो बट केवायसी तर काही झाली नाही. त्याच्यानंतर डीमार्टला गेलो, डीमार्टच्या बाहेर गाडी पार्क केली. पार्क करण्यासाठी मी 10 मिनिटं फिरलो आणि 10 मिनिटं फिरून गाडी लावली आणि म्हटलं आता 2 मिनिटात डीमार्टला जाऊ. तेवढ्यात आमच्या मॅडम म्हटली की माझं डोकं दुखतंय आणि मला लागली भूक. म्हटलं मग आता जाऊ दे, भूक लागली. तर डीमार्टमध्ये 1 तासाचं काम होतं, तर तिथून आम्ही डायरेक्ट घरी आलो. पटापट मस्त खिचडी लावली आणि त्याच्यासोबत कढी केली. आणि इकडे आईला आता हे पण नाही चालत, आईचा डाएट एकदम डिफरंट आहे. तर आईने इकडे मूग डाळ केली आहे आणि त्याच्यासोबत आईसाठी भाकरी ती करते. आणि हिला भूक लागली त्याच्यामुळे आम्ही प्लेट घ्यायला सुरुवात केली आहे. सो आता जेवायला बसू. आणि स्मेल तर खूप चांगला येतो आहे, स्मेलच बोलतात ना. नाही म्हटलं आता तू ग्रामर करेक्ट करशील माझं म्हणून म्हटली. चल बस चल जेवायला. एक सांगायला विसरलो, कुठं गेली, खिचडी मी केली आहे आणि कढी अर्चने केली आहे. आणि ती झाली आहे खिचडी आळणी झाली आहे आणि कढी खारट झाली आहे. तर म्हणजे बॅलेन्स केला आपण, याला बोलतात बॅलेन्स. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, त्याला हो गया हो. समजलो.